आज आपण शेवयाचा उपमा बनवतो. त्यासाठी मी वाटीभर शेवया घेतल्यात बघा. आता भाज्या बघा काय घेतल्यात. एक कांदा घेतला, शिमला मिरची घेतली, गाजर घेतलं, 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतली. आता ह्या भाज्या सर्व चिरून घेते. अशा भाज्या मी चिरून घेतल्यात. गाजर मात्र किसून घेतलं. आता गॅसवर मी एक पातेलं ठेवलं. त्यात 2 ग्लास पाणी टाकलं. पाणी चांगलं उकळलं. त्यामध्ये ह्या शेवया घालते आणि स्टीम करून घेते. 2 मिनटं झालेत. 2-3 मिनटात मी हे शेवया चांगल्या स्टीम करून घेतल्या. आता मी गाळणीवरती याचं पाणी काढून टाकते. बघा गाळणी ठेवली, त्याच्यावर ते शेवया गाळून घेतल्यात. आता त्यामध्ये साजूक तूप घालते 2 चमचे आणि मिक्स करून घेते. आता ह्या शेवया मी घरी बनवलेल्या रव्याच्या शेवया आहेत ह्या. गॅसवर मी पॅन ठेवला आहे. त्यात 2 चमचे तेल घातलं. जिरं टाकलं अर्धा चमचा. जिरं चांगलं तडतडलं. त्यावर कांदा घातला. कांदा चांगला परतून घेतला. त्यावर हिरवी मिरची घातली, शिमला मिरची घातली, किसलेलं गाजर घातलं आणि परतून घेतलं. आणि त्यावर चवीपुरतं मीठ घातलं. पाव चमचा हळद घातली आणि मिक्स करून झाकण ठेवून 2 मिनटं वाफ काढून घेतली. आता ह्या भाज्या चांगल्या आपल्या शिजल्यात. आता त्यामध्ये शेवया टाकते. शेवया टाकून आता चांगलं परतून घेतलं. वरतून कोथिंबीर घातली आणि चांगलं मिक्स करून घेतलं. आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि शेवया सर्व करून घेते. असा मी शेवयाचा उपमा बनवला. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.